टी 2025. चला तर पाहूया आज काही महत्त्वाचे प्रश्न. अध्ययन संबंधित नियम मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण? अध्ययन संबंधित नियम मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण? या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 वॉटसन ऐवजी व्हॉट्सअप असे झालेले आहे. तर अध्ययन संबंधित नियम मांडणारा पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक. पर्याय क्रमांक 1. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शिक्षकांनी काय करावे? शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शिक्षकांनी काय करावे? पुढील प्रश्न, शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी काय करावे? तर पर्याय क्रमांक 3 त्यांच्या गरजा ओळखून सहाय्य करावे. पर्याय क्रमांक 3. शाळा परिसरामध्ये अस्वच्छता असेल तर शिक्षकांनी काय करावे? तर शाळेच्या परिसरामध्ये अस्वच्छता असेल तर शिक्षकांनी काय करावे? स्वच्छतेसाठी जबाबदारी घेण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी वर्गात शांत बसत नसेल तर शिक्षकांनी काय करावे? विद्यार्थी वर्गात शांत बसत नसेल तर शिक्षकांनी काय करावे? तर पर्याय क्रमांक 3 वर्गामध्ये नियम तयार करून त्यांना सहभागी करून घ्यावे. पुढील प्रश्न, शिक्षक व विद्यार्थी प्रभावी संवाद साधण्यासाठी कोणती पद्धत अवलंबावी? शिक्षक व विद्यार्थी यांचा प्रभावी संवाद साधण्यासाठी कोणती पद्धत अवलंबावी? तर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरे आणि चर्चात्मक शैली पर्याय क्रमांक 3 ही पद्धत अवलंबावी. पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी शिकावी यासाठी शिक्षकांनी कोणते उपक्रम घ्यावे? विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी शिकावी यासाठी शिक्षकांनी कोणते उपक्रम घ्यावे? तर पर्याय क्रमांक 2 पर्यावरण मोहिमामध्ये सहभाग घ्यावा. पर्याय क्रमांक 2. शिक्षकांनी तणावग्रस्त विद्यार्थ्यांशी कसे वागावे? शिक्षकांनी तणावग्रस्त विद्यार्थ्यांशी कसे वागावे? तर पर्याय क्रमांक 3 त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधावा. पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्यामध्ये निर्णय क्षमता वाढवण्यासाठी कोणती युक्ती उपयुक्त ठरेल? विद्यार्थ्यामध्ये निर्णय क्षमता वाढवण्यासाठी कोणती युक्ती उपयुक्त ठरेल? तर पर्याय क्रमांक 1 त्याला पर्याय देऊन निवड करून घ्यावं. पर्याय क्रमांक 1. शिक्षकांनी स्वतः बदल स्वीकारला पाहिजे. कारण शिक्षकांनी स्वतः बदल स्वीकारला पाहिजे. शिक्षकांनी स्वतः बदल स्वीकारला पाहिजे. तर शिक्षकांनी स्वतः अपडेट राहिलं पाहिजे. तर कारण काय? पर्याय क्रमांक 1 तो अधिक प्रभावी बनतो. पर्याय क्रमांक 1 तो अधिक प्रभावी बनतो. विद्यार्थ्यामध्ये निर्णय क्षमता वाढवण्यासाठी कोणती युक्ती उपयुक्त ठरेल? विद्यार्थ्यामध्ये निर्णय क्षमता वाढवण्यासाठी कोणती युक्ती उपयुक्त ठरेल? तर पर्याय क्रमांक 2
विद्यार्थ्यांना पर्याय देऊन निवड करून घ्यावी. परिसरातील संसाधनाचा वापर अध्यापनासाठी कसा करता येईल? परिसरातील संसाधनाचा वापर अध्यापनासाठी कसा करता येईल? पुढील प्रश्न, परिसरातील संसाधनाचा वापर अध्यापनासाठी कसा करता येईल? तर पर्याय क्रमांक 3 फील्ड ट्रिप व प्रात्यक्षिक चर्चा या मार्फत. पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर पर्याय क्रमांक 1 कल्पक कार्य यांना प्रोत्साहन द्यावे. पर्याय क्रमांक 1 कल्पक कार्य यांना प्रोत्साहन द्यावे. पुढील प्रश्न, कोणत्या मानसशास्त्रीय पद्धतीमध्ये मस्तिष्क या अवयवाचा अधिक उपयोग करण्यात आला? कोणत्या मानसशास्त्रीय पद्धतीमध्ये मस्तिष्क या अवयवाचा अधिक उपयोग करण्यात आला? तर पर्याय क्रमांक 2 अंतर्दृष्टी. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, पुरस्कार आणि शिक्षा कशाचा एक प्रकार आहे? पुरस्कार आणि शिक्षा कशाचा एक प्रकार आहे? पुरस्कार आणि शिक्षा कशाचा एक प्रकार आहे? तर बाह्य प्रेरणा. पर्याय क्रमांक 2 बाह्य प्रेरणा यांचा एक प्रकार आहे. परिवर्तनशील परिस्थिती बाहेर पडण्यासाठी प्रेरणेतील कोणते लक्षण अधिक महत्त्वाचे असतात? परिवर्तनशील परिस्थिती बाहेर पडण्यासाठी प्रेरणेतील कोणते लक्षण अधिक महत्त्वाचे असतात? तर पर्याय क्रमांक 3 सातत्य हे लक्षण अधिक महत्त्वाचे असते. सातत्य. शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? तर अशा विद्यार्थ्यांना गृहस्वाध्याय देणे हा पर्याय योग्य असेल. पर्याय क्रमांक 2. सजीव व निर्जीव यांच्यातील फरक स्पष्ट करणे. पुढील प्रश्न, सजीव व निर्जीव यांच्यातील फरक स्पष्ट करणे या विधानातील कोणता स्तर दिसून येतो? सजीव व निर्जीव यांच्यातील फरक स्पष्ट करणे या विधानातील कोणता स्तर दिसून येतो? तर पर्याय क्रमांक 1 आकलन हा स्तर दिसून येतो. पर्याय क्रमांक 1. एखादा नवीन विषय मुख्याध्यापकांनी तुम्हाला शिकवायला दिला तर तुम्ही काय कराल? एखादा नवीन विषय मुख्याध्यापकांनी तुम्हाला शिकवायला दिला तर तुम्ही काय कराल? तर पर्याय क्रमांक 4 विषयाच्या तयारीसाठी थोडा वेळ देण्याची विनंती कराल. खालीलपैकी शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता? खालीलपैकी शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता? खालीलपैकी शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता? तर पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्याची विचार करण्याची शक्ती वाढवणे. शाळा परिसरातील कोणता घटक शिक्षणासाठी प्रेरक ठरतो? शाळा परिसरातील कोणता घटक शिक्षणासाठी प्रेरक ठरतो? तर पर्याय क्रमांक 3
खुला, सुरक्षित आणि प्रेरणादायक परिसर. खुला, सुरक्षित आणि प्रेरणादायक परिसर. विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते? विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते? तर पर्याय क्रमांक 1 गट चर्चा ही पद्धत उपयुक्त ठरते. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान टिकवण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? टाळावे असे म्हटले तर शिक्षकांनी काय टाळावे? विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान टिकवण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? तर पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक चुका दाखवणे हे टाळावे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, कौशल्याचा विकास या अध्ययनाचा विषय आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी कारक असे लिहा. तर कौशल्याचा क या ठिकाणी कारक असे आहे. कारक शारीरिक, परिणामकारक का बौद्धिक? तर पर्याय क्रमांक 1 कारक हे याचे उत्तर येईल. तर कौशल्याचा विकास या अध्ययनाचा कारक विषय आहे. अध्ययनाचे प्रमुख किती प्रकार आहेत? अध्ययनाचे प्रमुख किती प्रकार आहेत? तर पर्याय क्रमांक 1 अध्ययनाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 1. शिक्षकांनी विद्यार्थ्याशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवला तर काय होते? शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवला तर काय होते? शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवला तर काय होते? तर पर्याय क्रमांक 2 विद्यार्थी मोकळेपणाने संवाद करतात. पुढील प्रश्न, परिणामाचे ज्ञान शिक्षणात काय निर्माण करते? परिणामाचे ज्ञान शिक्षणात काय निर्माण करते? तर पर्याय क्रमांक 2 प्रेरणा निर्माण करते. पर्याय क्रमांक 2 प्रेरणा हे याचे उत्तर असेल. जर शिक्षक स्वतः वेळेचे पालन करत असेल तर विद्यार्थ्यामध्ये काय घडून येते? जर शिक्षक स्वतः वेळेचे पालन करत असेल तर विद्यार्थ्यामध्ये काय घडून येते? तर पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यामध्ये शिस्त येते. पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यामध्ये शिस्त येते. पुढील प्रश्न, कोणत्या अवस्थेला प्रश्न विचारण्याचे वय हे टोळीवय असे म्हटले जाते? कोणत्या अवस्थेला प्रश्न विचारण्याचे वय हे टोळीवय असे म्हटले जाते? या ठिकाणी अवस्थेला तर पर्याय क्रमांक 1 पूर्व बाल्य अवस्था या अवस्थेला प्रश्न विचारण्याचे टोळीवय असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी शिकावी यासाठी शिक्षकांनी कोणती उपक्रम घ्यावीत? विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी शिकावी यासाठी शिक्षकांनी कोणती उपक्रम घ्यावीत? तर पर्याय क्रमांक 3 पर्यावरण मोहिमेमध्ये सहभाग हा पर्याय क्रमांक 3. संमिश्र क्षमता असलेल्या विद्यार्थ्यासाठी शिक्षकांनी काय करावे? शेवटचा प्रश्न, संमिश्र क्षमता असलेल्या विद्यार्थ्यासाठी शिक्षकांनी काय करावे?
तर पर्याय क्रमांक 2, क्षमतेनुसार अध्यापन तंत्र वापरावे. पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी दिवांश या चॅनलला सबस्क्राईब